नमस्कार, बातमी टीव्हीच्या योजनादूत कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत स्वयंरोजगार अनुदान याबाबतची माहिती। तुम्हाला माहित आहे का, पुणे महानगरपालिकेकडून युवकांना युवक कल्याणकारी योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी अनुदान दिले जाते। पुणे महानगरपालिकेतर्फे 18 ते 45 वयोगटातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी रुपये 5,000 पर्यंतचे अनुदान दिले जाते। यासाठी तुम्हाला पुढील बाबींची माहिती असणे आवश्यक आहे। कुटुंबाचा पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्ष वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील 3 वर्षांचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल, झोपडी फोटो पास, झोपडी सेवा शुल्क पावती किंवा भाडे करारनामा, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड, व्यवसायासाठी आवश्यक परवाने उदाहरणार्थ शॉप ॲक्ट परवाना, व्यावसायिक कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, व्यवसायाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र, व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केलेल्यास प्राधान्य दिले जाईल। दिनांक 1 मे 2001 यानंतर जन्म झालेल्या व या दाम्पत्यामुळे कुटुंबाची संख्या 2 पेक्षा अधिक झालेल्यास त्यांना याचा लाभ मिळणार नाही। कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे। झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समूह गटाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तर झोपडपट्टी व्यतिरिक्त अर्जदारांनी माननीय तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला जोडावा। अनुदान प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत खरेदी केलेल्या साहित्याची मूळ पावती कार्यालयाकडे सादर करावी। या सर्व बाबी अर्जदाराला अर्ज करताना जोडणे आवश्यक आहेत। अटी व नियम बदलण्याचा किंवा अर्ज नाकारण्याचा संपूर्ण अधिकार पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त यांच्याकडे राहील। यात त्यांचा निर्णय अंतिम राहील। सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज अपलोड करावे लागतील। मित्रांनो, आज आपण जाणून घेतली पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या युवक कल्याणकारी योजनेअंतर्गतची स्वयंरोजगार अनुदान याबाबतची माहिती। मी प्रगती कराड, बातमी टीव्हीच्या योजनादूत या कार्यक्रमाच्या अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती आपल्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।